काल छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त नाना पटोले आले होते। तेव्हा एअरपोर्टवर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये 2014 पासून भारतीय जनता पार्टीतर्फे जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न केले आहेत। दोनदा सत्तेत येऊनही त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही, त्यामुळे मनोज जरांगे यांचा उद्रेक हा मुळात भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच होता। महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा 2014 पासूनच भाजपने केलेला आहे। निवडणुकीच्या पुढे जात असताना आमचं सरकार आलं तर मराठ्यांना, धनगरांना, विविध जातीच्या लोकांना सांगितले की आम्ही आरक्षण देऊ आणि त्या प्रलोभनाच्या आधारावर ते सत्तेत आले, केंद्रात आले, राज्यात आले, एकदा नाही तर दोनदा आले आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की विविध आरक्षणाच्यासाठी प्रतिष्ठित असलेल्या जाती मध्ये उद्रेक होणं हे स्वाभाविक आहे। मराठा आरक्षणासाठी हे जरांगे पाटलांचं हे पहिलं आंदोलन नाही, तर जरांगे यांच्या पहिलेही सुद्धा अनेकदा आंदोलन झाले। मराठा वादळ हे मुंबईच्या सीमेवरही पोचलं, मुंबईतही पोचलं आणि त्यावेळेस भाजपनी त्यांची दिशाभूल केली, त्यांना फसवलं आणि म्हणून हा उद्रेक भाजपच्या विरोधातला आहे। काँग्रेसची भूमिका याच्यातली स्पष्ट आहे। काँग्रेसनी याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला नसेल देता येत तर काँग्रेस हे आरक्षण देणार। आमचे नेते राहुल गांधीजींनी याच्यातली भूमिका स्पष्ट केली, संविधानिक पद्धतीने केली की जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाच्या प्रतिष्ठेमध्ये असलेल्या सगळ्या जातींना आम्ही आरक्षण देऊ आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणून सामाजिक न्यायाची एक व्यवस्था या देशामध्ये जनगणनेच्या आधारावर आम्ही निर्माण करू, ही भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडलेली आहे। उलट आपण पाहिलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात की दोनच जाती या देशामध्ये आहे, एक गरीब आणि दुसरा श्रीमंत। कोट्यावधी लोक म्हणजे 140 कोटी या देशाची लोकसंख्या असेल तर 100 कोटीच्या वर लोक या देशामध्ये गरीब आहेत। आता या पद्धतीचं ग्रेडेशन करून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण व्यवस्था संपवायचा हा जो प्लॅनिंग भाजपने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा जो वाद महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा करून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवायचा जो प्रयत्न भाजपने केला हा आपल्याला याच्यातून